नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण पाठ्यपुस्तकामधील माझे घर ही कविता ऐकणार आहोत. कवितेचे कवी आहेत गणेश खुडे. लहानपणी घेऊन जाणारी ही कविता आहे. अतिशय सुंदर, भारी वाटायचं त्या दिवसांमध्ये. सगळं आठवतं पाठीमागचं ह्या पाठ्यपुस्तकातल्या कविता पाहिल्या की किंवा ऐकल्या की नक्कीच. आणि ऐकूयात माझे घर. पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर, झाडा झुडपात आहे लपलेले माझे घर. पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर, झाडा झुडपात आहे लपलेले माझे घर. माझ्या गावातून जाते चिमुकली हीच वाट, मला ओढून या नेते माझ्या घराशी ही थेट. माझ्या गावातून जाते चिमुकली हीच वाट, मला ओढून या नेते माझ्या घराशी ही थेट. पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर, तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओट्यावर. पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर, तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओट्यावर. माझी आई तेथे दारी माझ्या भावंडाचा मेळा, घरी गेल्यावर होतो माझ्या भोवताली गोळा. माझी आई तेथे दारी माझ्या भावंडाचा मेळा, घरी गेल्यावर होतो माझ्या भोवताली गोळा. कमायेत चंदू येतो भाऊ आला भाऊ आला, कमायेत चंदू येतो भाऊ आला म्हणत. मिठी मग सोडवितो हातावर खाऊ देत, मिठी मग सोडवितो हातावर खाऊ देत, हातावर खाऊ देत. ही सिच्युएशन, ही अवस्था अगोदरची होती. कारण इतकं काही म्हणजे लहान मुलांना घरातल्या बाहेरून कुठलं काही मिळायचं नाही. कधीतरी तालुक्याच्या गावाला जाणं व्हायचं. पण आपला मोठा भाऊ शाळेतून शिकून येतोय, दुसऱ्या गावाहून येतोय, शहरातून येतोय म्हणल्यावर नक्की त्याने आपल्यासाठी काहीतरी आणलं असेल असं म्हणून लहान भावंडं खरंच पळत यायची. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कशी वाटली तुम्हाला कविता? आवडली का? नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी. ते दिवस आता कुठे? त्या दिवसात आपण आता जाऊ शकत नाही, कारण जग खूप पुढे गेले, खूप पुढे गेले. पण भावना तर त्याच आहेत ना. खरं आहे का नाही?